आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज उत्साहात उद्घाटन झाले आहे. शेती मालक महेश कुमार शास्त्री यांच्या 13 एकर जागेवर उभारण्यात आलेला हा सोलर प्रकल्प आता शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा नवा पर्याय ठरणार आहे. उद्घाटन प्रसंगी धवल डेअरीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच हेमराज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महावीरसिंह रावल, जितीनभाई नाथानी, आकाश कुवर, विलास गुरव, प्रकाश पाटील, पत्रकार प्रभाकर आडगाळे, महेश कुमार शास्त्री, बापू बागुल, राकेश राजपूत, शैलेश देवीदान, खिमाराम इंजिनियर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आकाश कुवर यांनी सांगितले की या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मालपूर, सुराय, चुडाणे, कर्ले, परसोळे आदी गावातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. शेती उत्पादन वाढण्यास मदत होईल. हा प्रकल्प अरुणोदय सोलर पार्क प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीने उभारला असून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. शेतकऱ्यांच्या विजेची चिंता कमी करून शेती अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा. नानांचा होकारच असतो कुठल्याही कामाला, असे हेमराज नाना आज यांनी देखील आपल्या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नंबर 2ला म्हणजे अगदी वेळेवरती संदेश देऊन देखील नानांनी उपस्थिती दिली. म्हणून मी आपल्या ह्या कंपनीतर्फे जितीन नाथानी साहेब जे आलेले आहेत जालना, यांच्या कंपनीतर्फे आणि आपले कुवर साहेब आणि सर्व त्यांचं स्नेहीजन यांच्यातर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि ह्या प्रकल्पामुळे एक गावाला पण एक ॲडिशनल इलेक्ट्रिसिटी सोर्स उपलब्ध होईल. आणि जो काही सबस्टेशनवरती लोड आहे, त्या लोड असल्यामुळे जी काही लोड शेडिंग होत होती सबस्टेशनवरती, ती काही प्रमाणात म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि लोड पण बराच डिवाईड होईल आणि सर्व शेतकरी बांधवांना पण दिवसा वीज मिळेल, वेळोवेळी वीज मिळेल.